आम्ही घरावर तुळशीपत्र टाकून या गद्दार खासदारासाठी भरपूर मेहनत घेतली। रात्रीचा दिवस केला, त्याला निवडून दिलं आणि त्याने आमचं मत विकलं। किती वेळेस असं करायचं? हे गद्दार असंच निवडून येतात आणि असंच परत जातात। हे जाणं योग्य आहे का? आमचे वोट विकणं योग्य आहे का ते? उद्धव ठाकरेंची हिंगोलीमध्ये सभा झालेली आहे। 6 बंडखोर खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आज उद्धव ठाकरे हिंगोलीमध्ये आले होते आणि सभा संपल्यानंतर हे शिवसैनिक आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। उद्धव साहेब आज भाषणामध्ये बोललेले तर गद्दारांसंदर्भात किंवा जे काय आहे त्या विषयी काय वाटतं तुम्हाला भाषण ऐकून आणि पुन्हा नव्यानं शिवसेना उभं राहील का? उद्धव साहेब खरं तर इथं आमच्या सर्वांची माफी मागायला आले होते। आम्ही घरावर तुळशीपत्र टाकून या गद्दार खासदारासाठी भरपूर मेहनत घेतली। रात्रीचा दिवस केला, त्याला निवडून दिलं आणि त्याने आमचं मत विकलं। त्याबद्दल उद्धव साहेब माफी मागायला आले होते आणि आमचे उद्धव साहेब म्हणजे आमचे विठ्ठल आहेत आणि विठ्ठलाने आम्हाला पुन्हा एकदा साथ घातलेली आहे की तुम्ही लढा, मी तुमच्यासोबत आहे, बिलकुल घाबरायचं कारण नाही। कारण तर आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आणि आम्ही पुन्हा एकदा येणाऱ्या 2 वर्षातच निवडणुका येणार आहेत। त्या 2 वर्षानंतर नागेश पाटलाचा सुभाष वानखेडे केल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा तुम्हाला सुभाष वानखेडेसारखा नागेश पाटील कुठेच दिसणार नाही, याची ग्वाही देतो। भाषण ऐकून वाटते की या गद्दारांना नाही का किती वेळेस असं करायचं? हे गद्दार असंच निवडून येतात आणि असंच परत जातात। हे जाणं योग्य आहे का? आमचे वोट विकणं योग्य आहे का ते? हेच वाटतं त्याच्यावर। काय वाटतंय, पुन्हा शिवसेना उभारी घेईल का आजच्या या सभेनंतर? 100% माननीय नाही का पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे आदेश दिलेला आहे शिवसैनिकांना, तो सामान्य शिवसैनिक व सामान्य नागरिकांना सुद्धा एक बोध घेण्यासारखा आहे की हे खासदार निवडून येतात, गद्दारी करतात आणि फक्त पैशासाठी आणि पैशापोटी आपला आणि आपल्या परिवाराचा नाही का त्यांनी फक्त विचार केलेला आहे, सामान्य शिवसैनिकाचा विचार केलेला नाही। यांनी गद्दारी केली ही फक्त नाही का पैशासाठी, हे नाही का सामान्य जनतेसाठी लोकांचा विकास करण्यासाठी केलेली नाही। ही नाही का एक सामान्य नाही का शिवसैनिक म्हणून मला सुद्धा कळायला आहे। काय वाटतं उद्धव साहेबांचं भाषण ऐकलं? तुम्हाला सगळ्यात पहिले सांगायचं म्हणजे उद्धव साहेब काही नेते नाहीत। उद्धव साहेब हे सगळ्या शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख आहेत। ते भाषण कधीच करत नाहीत, आमच्यासोबत मुक्त संवाद साधतात। आमच्या मनातल्या भावना ते त्यांच्या शब्दातून व्यक्त करत असतात सगळ्या शिवसैनिकांच्या। आणि उद्धव साहेब आजही संवाद करण्यासाठीच आले होते की बाबा जे विश्वासानं शिवसैनिकांवर हा उमेदवार उद्धव साहेबांनी दिला होता आम्हाला निवडून देण्यासाठी, तो सगळ्या शिवसैनिकांनी जो विश्वास जो आहे तो उद्धव साहेबाचं संपादन करून ह्या उमेदवाराला, अडगळीत पडलेल्या माणसाला खासदार केलं होतं आणि बहुमतानं प्रचंड मतानं निवडूनही दिलं होतं। आणि यांनी शेवटी काय केलं, जे लोक शिवसेनेमध्ये जनरली दुसऱ्या पक्षातून येतात हे येतात याच्यासाठी की इथं बाबा बिना पैशाचं निवडून यायचं, नंतर आपला एक मोठा आकडा कुठंतरी ठरवायचा आणि आपलं मतदान शिवसैनिकाचं दुसऱ्या पक्षाला विकून टाकायचं, आणि त्यांनी तेच केलंय आणि आम्ही त्यांना धडा शिकवू निश्चितच। ह्या बंडखोरांना कसा धडा शिकवला जाणार आहे? हे पहा, त्यांनी शिवसेना सोडली याचं दुःख नाही आम्हाला, आणि त्याला शिवसेना सोडायचीच होती त्यांना, तर त्याने राजीनामा द्यायचा ना। म्हणजे आमच्या मतावर इथं खासदार व्हायचं आणि आष्टीकर साहेबांना आमच्या मतावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या मतावर खासदार व्हायचं आणि परत रेडीमेड दुसऱ्या पक्षात सामील व्हायचं। अहो, त्यांना एवढंच जायचं ना दुसऱ्या पक्षात, तर राजीनामा द्या आणि परत निवडून द्या, दाखवा खरं, मग त्यावेळेस आम्ही तुम्हाला मानू। काय वाटतं, उद्धव साहेबांच्या दौऱ्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी साथ घातलेली आहे, चूक झाली म्हणतायत, माफी मागितली? उद्धव साहेब एक आमचे कुटुंब प्रमुख आहेत सर्व शिवसेनेचे। आम्ही वसमत विधानसभेमधून येतो आणि जे गद्दार खासदार आहेत आमच्या वसमत विधानसभेनं आम्ही 36,000ची लीड दिलेली आहे आणि हालाकी त्यांच्या हदगाव तालुक्यामध्ये त्यांना विधानसभेमध्ये 3,000 मायनस आहेत। आम्ही आपली मशाल जी आहे, आमचं चिन्ह चोरी गेलं, अगोदर चोरलं त्यांनी, तरी आम्ही तांडे वाड्या यांच्या वस्त्यावर जाऊन आम्ही मशाल प्रत्येक घरामध्ये पोहोचली। ज्याने की जे बॅकवर्ड मतदान असते त्यांना आम्ही गेलं, आता आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते होतो, ते म्हणाले नाही आपलं बाणाला मतदान, आपला बाण चोरी गेलेला आहे। आम्ही असं प्रत्येक घराघरात महिलापर्यंत जाऊन असं सांगून आम्ही आष्टीकर साहेबाला निवडून दिलं आणि त्याने सुद्धा ही गद्दारी केली। म्हणजे यानं आम्हाला आमच्या पूर्ण कार्यकर्त्याला आमचं म्हणजे खच्चीकरण केलं त्यानं। पण आम्ही तितक्याच जोमानं कामाला लागतो, आम्हाला त्या आष्टीकर साहेबाची काही गरज नाही। पूर्ण शिवसैनिक इथं ताकदीनिशी उभा आहे। आम्हाला आमचं कामं आम्ही आमच्या स्वतःच्या बळावर आमच्या सर्कलमधले आणि वसमत विधानसभेमध्ये आमचे जे लोक आहेत ते आम्ही आमचे करून घेतो।
तर हे आहेत शिवसैनिक वसमत विधानसभा मतदारसंघातून आलेले आहेत आणि पुन्हा नव्यानं शिवसेना बांधूया आणि आष्टीकर गेले तर त्याचा काही फरक पडणार नाही. नवा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुन्हा ताकदीनं काम करूया अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहेत. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.